आता बातमी आहे धारावी पुनर्विकासाबाबतची। धारावीच्या पुनर्विकासातील जमीन वाटपावरून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप होतोय। काही राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियावरती दिशाभूल करणारा मजकूर टाकून खोटा प्रचार होत असल्याचाही आरोप केला जातोय। मात्र वास्तवात परिस्थिती पूर्णपणे पारदर्शक असून ती सरकारच्या धोरणानुसारच होतीये। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत धारावीच्या बाहेर अपात्र गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी काही जमिनींची निवड करण्यात आली आहे। मात्र या जमिनी अदानी समूहाला दिल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे। सर्व जमिनींच्या मालकी हक्कावर महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण आहे। प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश कंपनीला जमिनीचा आता मालकी हक्क किंवा कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही। झोपडपट्टी पुनर्वसन तसंच परवडणाऱ्या घरांसाठीच्या जमिनी रेडी रेकनर दराच्या 25% दराने उपलब्ध करून देणे हेच सरकारचे अधिकृत आता धोरण आहे। ही सवलत केवळ एका खासगी कंपनीसाठी नाही तर अशा सर्व प्रकल्पांना लागू आहे। तसेच कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन वापरण्याचा निर्णय महसूल विभागाच्या 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे। या जमिनीचा 2024-25 या आर्थिक वर्षातील रेडी रेकनर दर 27,230 प्रति चौरस मीटर असून डीआरपीला देण्यात आलेली एकूण जमीन 85,000 चौरस मीटर आहे। त्यानुसार आता 25% दराने जमीन मूल्य ठरते ते आहे 57.86 कोटी रुपये आणि हे सर्व व्यवहार संपूर्णपणे कायदेशीर आणि बाजार मूल्याशी सुसंगत आहेत। राज्याच्या तिजोरीला तोटा झाल्याचा आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित असून तो जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। धारावीच्या पुनर्विकासामागचा आता मूळ उद्देश हा धारावीकरांच्या जीवनमानात सुधारणा करणे, त्यांना स्वच्छ घरे, पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेची हमी देणे, या ऐतिहासिक संधीस अडथळा आणण्याचे प्रयत्न केवळ धारावीकरांच्या भविष्यास अंधारात टाकण्यासारखे आहे। इथली परिस्थिती एवढी बेकार आहे की इथे बिल्डिंगची गरज आहे आणि आमचं हे स्वप्न आहे की आम्हाला बिल्डिंग पाहिजे। कारण जी झोपडपट्टी आहे तिथे एवढी घाण आहे, अस्वच्छता आहे। बीएमसी येऊन साफ करते, बीएमसीचं काम चालू आहे, तरी पण लोक म्हणजे एवढे अस्वच्छ त्यांचं परिसर ठेवतात आहे की त्याच्यामुळे इथे वातावरण खूप घाण आहे। धारावीचं प्रकल्प व्हावं असं आम्हाला वाटते, कारण की धारावीचं प्रकल्प झालं इथं छोटे छोटे रूम आहेत, एका रूम मध्ये 3-3, 4-4 फॅमिली राहतात आणि आम्हाला वाटते की आम्हाला थोडं मोठं जागा भेटावं आणि इकडं सगळं प्रकल्प झालं, धारावीचं चांगलं झालं तर इकडची पोरांचं फ्युचर होतील। आणि इथं कसं जागेजागी गटारी, कचरा वगैरे, इथं पोरांना पण डेंगू, मलेरिया खूप प्रॉब्लेम होतं इथं आणि इकडचं प्रकल्प झालं तर खूप चांगलं होईल। जो यहाँ के रहीवासी है धारावी के, वो बहुत मतलब तकलीफ में है, लेकिन यहाँ के जो ऑपोजिट पार्टी के हैं, ऑपोजिशन है, वो नहीं होने दे रहे और हम चाह रहे हैं कि हम मिलके धारावी को डेवलपमेंट में और आगे बहुत जल्दी मतलब काम करें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।